अरविंद केजरीवालांच्या जामिनावर सोमवारी निकाल येणार आहे। केजरीवालांच्या घरातून 48 वेळा त्यांना जेवण आलंय आणि त्यामध्ये 9 वेळेला आंबे आल्याची माहिती आहे। केजरीवालांच्या वकिलांनी न्यायालयात तसा दावा केलेला आहे। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आता कोर्ट या संदर्भात निर्णय देणार आहे। केजरीवाल जाणून बुजून तुरुंगामध्ये गोड जेवण जेवतायत असा आरोप करण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्यांचा डाएट चार्ट मागवण्यात आलेला होता। केजरीवाल यांना टाइप 2 डायबिटीज असून सुद्धा ते अशा प्रकारचं जेवण जेवून मुद्दामून आजारी पडू इच्छितात असा दावा पोलिसांनी केला होता। शिवाजी काळे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। शिवाजी, काय तपशील या संदर्भात? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरती असा दावा करण्यात आला होता की ते गोड पदार्थ खातायत आणि आंबे देखील खातायत। मात्र आज जेव्हा त्यांचा डाएट चार्ट त्यांच्या वकिलांनी समोर केला तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे अटक झाल्यापासून 21 मार्च पासून त्यांना आतापर्यंत 48 वेळा जेवण आलं होतं। त्यामध्ये फक्त 3 वेळा आंबे देण्यात आले होते। केजरीवाल यांच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली। त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं व्हिडिओ सुरू असताना त्यांचा दररोज डॉक्टरांनी त्यांच्याशी चर्चा करावी। त्यांची जी शुगर लेवल अप अँड डाऊन होत आहे त्याच्या संदर्भात चर्चा करून एक डॉक्टर त्यांना देण्यात यावा। साधारण 15 मिनिटं त्यांची दररोज जी आहे आरोग्य तपासणी केली जावी या संदर्भात ही याचिका होती आणि या याचिकेवरती आज जी आहे त्याची सुनावणी पूर्ण झाली आहे आणि सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय जो आहे राऊत एव्हेन्यू न्यायालयाने राखून ठेवलेला आहे। त्यामुळे आता त्यांच्या या सगळ्या जी मागणी आहे त्यांना त्या मागणी पूर्ण होती का हे पाहणं महत्वाचं आहे। कारण केजरीवाल यांना मल्टी टाइप 2 डायबिटीज आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती सातत्याने लक्ष ठेवणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि यावरती आता ते कारागृहामध्ये असताना ट्रीटमेंट घेत आहेत। मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना फॉलोअप म्हणून एक डॉक्टरची गरज आहे आणि यावरती त्यांचं ब्लड शुगर सुद्धा अप डाऊन होत असतं। त्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना एक मेडिकल टीम देण्यात यावी आणि डाएट देखील आहे त्या पद्धतीने दिलं जावं असं म्हणणं आहे। यावरती पूर्ण आज सुनावणी झालेली आहे आणि या सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णय जो आहे तो राखून ठेवलेला आहे। 21 मार्च पासून आतापर्यंत केजरीवाल हे कारागृहात आहेत आणि अद्यापर्यंत त्यांना जामीन मंजूर झालेला नाही। धन्यवाद शिवाजी या सगळ्या माहितीबद्दल।